आज की मजा हुस्न का लीजिए, आज मजा हो से दिए, थोड़ी फुर्सत भी कभी दीजिए, आज की मजा हुस्न का लीजिए, आज मजा हो से दिए। स्वागत आहे भावांनो एडिट्स बाय एकेच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर भावांनो कसा वाटला तुम्हाला आजच्या व्हिडिओचा प्रिव्ह्यू आवडला असेल तर लगेच लाईक करा आणि भावांनो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सुद्धा लगेच सबस्क्राईब करून द्या, कारण भावांनो तुम्हाला तर माहितीच आहे आपण अशाच प्रकारे कडक एडिटिंग मराठीमधून अगदी सोप्या पद्धतीने शिकवत असतो। त्यामुळे भावांनो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सुद्धा लगेच सबस्क्राईब करून द्या। आणि भावांनो आजच्या व्हिडिओमध्ये जे काही आपण मटेरियल यूज केले असेल ते तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता। ओके, तर भावांनो आपण आज जराही वेळ न घालवता आपण जे आहे ते आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। ओके, तर भाऊ तुम्हाला काय करायचं आहे, कोणतीही तुमची VPN असेल ती सिम्पली काय करायचं तुम्हाला कनेक्ट करून घ्यायची अशा प्रकारे। ओके, तर भाऊ सिम्पली काय करायचं तुम्हाला अशा प्रकारे VPN कनेक्ट करून घेतल्यानंतर काय करायचं आहे, ओके तर सुरुवातीला काय करायचं तुम्हाला अशा प्रकारे ॲप जे असेल तुमचे ते सिम्पली ओपन करून घ्यायचे आणि सिम्पली ओपन करून घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, येथे न्यू प्रोजेक्टवरती सिम्पली तुम्हाला क्लिक करून द्यायचं आणि न्यू प्रोजेक्टवरती सिम्पली जसं क्लिक कराल तसं तुम्हाला अल्बम्सवरती क्लिक करायचं आहे आणि आपला जो फोल्डर असेल तो येथे ओपन करून घ्यायचा आणि फोल्डर ओपन करून घेतल्यानंतर सिम्पली तुम्हाला फोटोजवरती जायचं आहे आणि तुमचे जे काही फोटोज तुम्हाला ॲड करायचे असतील ते सिम्पली तुम्ही येथे एक एक करून अशा प्रकारे फोटोज ॲड करून घ्यायचे आहेत। तर बघू शकता जेवढे तुमचे फोटो ॲड करायचे असतील तुम्हाला तेवढे सर्व तुम्हाला फोटो ॲड करून घ्यायचे आहेत। तर बघू शकता एक एक करून जेवढे काही फोटो तुमचे असतील ॲड करायचे ते सर्व तुम्हाला एक एक करून येथे अशा प्रकारे ॲड करून घ्यायचे। तर अशा प्रकारे ॲड करून घेतल्यानंतर सिम्पली तुम्हाला खाली ॲड ऑप्शनवरती सिम्पली क्लिक करून द्यायचे आहे। तुमचं जे फोटो असतील सर्व ते अशा प्रकारे ॲड होऊन जाणार आहेत आणि जरी सेट नसतील तर तुम्हाला येथे अशा प्रकारे फोटोजवरती क्लिक करून अशा प्रकारे झूम करून घ्यायचं आणि सेट करून घ्यायचं आहे। आणि सर्वात अगोदर झूम करून सेट करायच्या अगोदर तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे, पुढे जाऊन अशा प्रकारे तुम्हाला रेशोवरती सिम्पली क्लिक करायचं आहे आणि 9:16 जो रेशो असेल तो सिलेक्ट करून राईटच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे आणि नंतर तुमचे जे फोटो सेट नसतील ते सिम्पली अशा प्रकारे दोन्ही बोटाने प्रेस करून तुमचे जे फोटो असतील ते सिम्पली अशा प्रकारे सेट करून द्यायचं आहे। तर बघू शकता सर्व इमेज ॲड झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, सिम्पली सुरुवातीला येऊन खालच्या 4 नंबरच्या ओव्हरलीच्या ऑप्शनवरती सिम्पली क्लिक करून ॲड ओव्हरलीवरती जायचं आहे आणि सिम्पली आपला फोल्डर ओपन होऊन जाणार आणि फोल्डर ओपन होऊन झाल्यानंतर तुम्हाला सिम्पली व्हिडिओजवरती जायचं आहे आणि मी जो तुम्हाला बिटमार्क व्हिडिओ जो दिला असेल तो सिम्पली तुम्हाला येथे ॲड करून घ्यायचा। तर सिम्पली बघू शकता अशा प्रकारे ॲड केल्यानंतर सिम्पली अशा प्रकारे थोडासा छोटा करून घ्यायचा आहे आणि छोटा केल्यानंतर तुम्हाला काय करायचं का थोडी पुढे जायचं आणि एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ म्हणून दिसत असेल तर एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ करून घ्यायचा तुम्हाला आणि एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ केल्यानंतर सिम्पली तुम्हाला बॅक यायचं आणि एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ ठेवायचे अशा प्रकारे आणि तुम्हाला थोडे पुढे जाऊन अशा प्रकारे दोन्ही बाजूला जास्त प्रेस करायचे आणि तुमचे जे फोटो असतील ते थोडेसे मोठे होऊन जातील। तर सिम्पली तुम्हाला सुरुवातीला काय करायचं अशा प्रकारे वरच्या आपण ओरली जो बिटमार्क व्हिडिओ ॲड केला त्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे। तर लक्ष दिल्यानंतर तुम्हाला फोटो 1 पडत असेल तर फोटो 1 पडल्यानंतर फोटो 2 कधी येतोय बघायचा आहे। तर तुम्ही सुरुवातीपासून व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला समजलंच असेल कशा प्रकारे हा व्हिडिओ बनवायचा आहे। तर सुरुवातीला काय करायचं तुम्हाला फोटो ॲड करून घ्यायचे त्या बिटमार्क व्हिडिओनुसार। तर सुरुवातीला काय करायचं तुम्हाला अशा प्रकारे सुरुवातीला यायचं आणि सिम्पली अशा प्रकारे तुम्हाला थोडी पुढे जायचं आहे आणि पुढे व्हिडिओ खेचत नसेल तसं तुम्हाला वरती आपल्या ओरली व्हिडिओवरती तुम्हाला फोटो 2 कधी येतंय बघायचा आहे। तर बघू शकता येथे फोटो 2 आला आहे। तर फोटो 2 आल्यानंतर तुम्हाला हे आपल्या फोटोजवरती सिम्पली क्लिक करून द्यायचं आणि 1 नंबरचा स्प्लिट द्यायचा आहे। स्प्लिट दिल्यानंतर एक्स्ट्रा पार्ट त्याच फोटोचा डिलीट करून द्यायचा आहे। डिलीट करून दिल्यानंतर फोटो 2 नंतर फोटो 3 कधी येतोय बघायचा आहे। तर बघू शकता फोटो 3 आले आहे। तर फोटो 3 आल्यानंतर सिम्पली त्या फोटोजवरती क्लिक करायचं स्प्लिट द्यायचा आहे आणि एक्स्ट्रा पार्ट असेल तो डिलीट करून घ्यायचा आहे। ह्या स्टेपने तुम्हाला लास्टपर्यंत जेवढे फोटो 3 नंतर फोटो 4 1 नंतर 2 अशा प्रकारे कसे येत आहे तेच तुम्हाला स्टेप फॉलो करायचे। तर 3 नंतर 4 कधी येतोय बघायचा आहे। तर 3 नंतर 4 आलेला आहे। 4 आल्यानंतर त्या फोटोजवरती क्लिक करून स्प्लिट करून एक्स्ट्रा जो पार्ट असेल तो कट करून द्यायचा आहे। ओके, तर भाऊ या स्टेपने तुम्हाला लास्टपर्यंत जेवढे तुमचे फोटोज असतील त्या ओरलीवरती बिटमार्क व्हिडिओवरती बघून तुम्हाला सर्व फोटोज तुम्हाला लास्टपर्यंत ॲड करून घ्यायचे आहेत। ओके, तर भाऊ सिम्पली तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला थोडेच फोटो लागणार आहेत। अशा प्रकारे तुम्हाला त्या ओव्हरली व्हिडिओवरती बघून तुम्हाला जे फोटोज असतील ते तुम्हाला लास्टपर्यंत ॲड करून घ्यायचे आहेत। तर बघू शकता अशा प्रकारे ॲडजस्ट करून ॲड करून घ्यायचे तुमचे फोटो। तर ॲड करून घेतल्यानंतर सिम्पली सुरुवातीला येऊन दोन्ही बाजूला प्रेस करायचे अशा प्रकारे थोडी प्रकारे आणि अशा प्रकारे प्रेस केल्यानंतर सिम्पली तुम्हाला ह्या सर्व फोटोजला इफेक्ट ॲड करायचे आहेत। त्याच्यासाठी काय करायचं सुरुवातीला यायचं आहे आणि सुरुवातीच्या फोटोजवरती सिम्पली क्लिक करून तुम्हाला काय करायचं सिम्पली खाली 3 नंबरचा ऑप्शन दिसतं असेल ॲनिमेशन। तर त्याच्यावरती ॲनिमेशनवरती गेल्यानंतर तुम्हाला
इफेक्ट अशा प्रकारे थोडासा वेळ लागेल, तर इफेक्ट सिम्पली अशा प्रकारे येऊन जाणार आहे. तर इफेक्ट आल्यानंतर सुरुवातीला काय करायचं, तुम्हाला सिम्पली कॉम्बोवरती जायचं आणि कॉम्बोवरती गेल्यानंतर सिम्पली काय करायचं तुम्हाला, नंतर तुम्हाला अशा प्रकारे थोडी पुढे जायचं आहे आणि थोडी पुढे गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं, पेंडुलम 1 नावाचा जो इफेक्ट असेल तो इथे अप्लाय करून घ्यायचा. तर बघू शकता पेंडुलम 1 नावाचा इफेक्ट अप्लाय केल्यानंतर एक नंबरच्या फोटोजवरती, त्याच्यानंतर अशा प्रकारे 2 नंबरच्या फोटोजवरती क्लिक करून द्यायचं आहे वरतीच अशा प्रकारे. 2 नंबरच्या फोटोजवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे थोडी पुढे जायचं आणि डिस्टॉर्ट राईट नावाचा जो इफेक्ट असेल तो इथे शोधून घ्यायचा आणि डिस्टॉर्ट राईट नावाचा जो हा अशा प्रकारे इफेक्ट असणार आहे तो इथे अप्लाय करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर 3 नंबरच्या फोटोजवरती सिम्पली वरतीच अशा प्रकारे क्लिक करायचं आणि 3 नंबरच्या फोटोजवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे कॉम्बोवरतीच थांबायचं आणि थोडी पुढे जायचं. थोडी पुढे गेल्यानंतर तुम्हाला वरती एक नाव दिसतं असेल, त्या ओबल नाव आहे. तर बघू शकता अशा प्रकारे या नावाचा जो इफेक्ट असेल तो 3 नंबरच्या फोटोजवरती अप्लाय करून घ्यायचा आहे. तर 3 नंबरच्या फोटोजवरती अप्लाय केल्यानंतर सिम्पली तो वरतीच अशा प्रकारे क्लिक करायचे 4 नंबरच्या फोटोजवरती आणि 4 नंबरच्या फोटोजवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला वेव अँड स्लाइड नावाचा जो इफेक्ट असेल तो इथे कॉम्बोवरतीच मिळणार आहे. तर थोडे पुढे जायचं आहे अशा प्रकारे आणि बघू शकता इथे वेव अँड स्लाइड नावाचा हा नाही, तर थोडे पुढे गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, वेव अँड स्लाइड नावाचा जो इफेक्ट असेल तो इथे तुम्हाला अप्लाय करून घ्यायचा आहे. तर बघू शकता इथे इफेक्ट आहे तो वेव अँड स्लाइड, तर इथे तुम्हाला अप्लाय करून घ्यायचा आहे अशा प्रकारे 4 नंबरच्या फोटोजवरती. त्याच्यानंतर 5 नंबरच्या फोटोजवरती जायचं आहे आणि 4 नंबरच्या फोटोजवरती आपण वेव अँड स्लाइड नावाचा इफेक्ट अप्लाय केला आहे. तर त्याच्यानंतर थोडे पुढे गेल्यानंतर 5 नंबरच्या फोटोजवरती क्लिक करायचे आणि 5 नंबरच्या फोटोजवरती क्लिक केल्यानंतर सिम्पली तुम्हाला स्लाइड अँड वेव नावाचा जो इफेक्ट असेल तो सिम्पली इथे शोधून घ्यायचा आहे. तर स्लाइड अँड वेव नावाचा जो इफेक्ट असेल तो सिम्पली तुम्हाला इथे अप्लाय करून बघू शकता इथे गावलेला आहे तो इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे. तर तो इफेक्ट अप्लाय केल्यानंतर 5 नंबरच्या इफेक्टवरती तुम्हाला 6 नंबरच्या फोटोजवरती सिम्पली अशा प्रकारे वरतीच क्लिक करायचे. बघू शकता इथे 5 फोटोवरती आपण इफेक्ट पेस्ट करून झाला आहे. तर सिम्पली तुम्हाला 6 नंबरच्या फोटोजवरती क्लिक करायचं आणि ॲनिमेशनवरती जायचं आहे आणि सिम्पली तुम्हाला इनवरतीच थांबायचं. इनवरती थांबल्यानंतर तुम्ही अशा प्रकारे थोडी पुढे जायचं आणि रॉक व्हर्टिकली अप्लाय करून घ्यायचा. तर रॉक व्हर्टिकली अप्लाय करून घेतल्यानंतर तुम्हाला याचा जो सेकंद आहे खाली, तर ॲरोवरती क्लिक करून सेकंद थोडासा अशा प्रकारे वाढवून घ्यायचा आहे. तर सेकंद थोडा वाढवून घेतल्यानंतर सिम्पली तुम्हाला 6 नंबरच्या फोटोजवरती क्लिक करायचं आहे. तर सिम्पली अशा प्रकारे 7 नंबरच्या फोटोजवरती क्लिक करायचे आहे. तर बघू शकता 7 नंबरचा फोटो आहे हा. तर 7 नंबरच्या फोटोजवरती क्लिक केल्यानंतर सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, ॲनिमेशनवरती जायचं आहे आणि सिम्पली इनवरतीच थांबायचं आहे. तुम्हाला जो पेंडिंग नावाचा जो इफेक्ट असेल तो इथे तुम्हाला अप्लाय करून घ्यायचा आहे. तर बघू शकता इथे पेंडिंग नावाचा इफेक्ट आहे तर तो अप्लाय करून घ्यायचा आहे, पेंडिंग नावाचा आहे. तर हा इफेक्ट तुम्हाला अप्लाय करून घेतल्यानंतर सिम्पली थोडे पुढे जायचं आहे आणि थोडी पुढे गेल्यानंतर फोटो 8 वरती यायचा आहे. तुम्हाला फोटो 8 वरती आल्यानंतर सिम्पली फोटोजवरती क्लिक करून ॲनिमेशनवरती जायचं आहे आणि इनवरतीच थांबायचं आणि तुम्हाला डबल एक रॉक व्हर्टिकली इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे. तर डबल एक रॉक व्हर्टिकली इफेक्ट अप्लाय करून घेतल्यानंतर तुम्हाला खालची सेकंद आहे तो लास्टपर्यंत वाढवून घ्यायचा आहे अशा प्रकारे. तर अशा प्रकारे वाढवून घेतल्यानंतर तुम्ही फोटो 9 वरती यायचा आहे आणि फोटोवर 9 वरती आल्यानंतर सिम्पली तुम्हाला फोटो 9 वरती सिम्पली क्लिक करून द्यायचा आहे आणि सिम्पली ॲनिमेशनवरती जाऊन सिम्पली तुम्हाला कॉम्बोवरती जायचं आणि कॉम्बोवरती गेल्यानंतर डिस्टॉर्ट अँड स्ट्रेच नावाचा जो इफेक्ट असेल तो तुम्हाला पुढे गावणार आहे. तर बघू शकता इथे तुम्हाला पुढे जायचं आहे आणि डिस्टॉर्ट अँड स्ट्रेच, तर बघू शकता इथे डिस्टॉर्ट अँड स्ट्रेच नावाचा जो इफेक्ट असेल तो इथे तुम्हाला अप्लाय करून घ्यायचा आहे. तर अप्लाय करून घेतल्यानंतर सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, डिस्टॉर्ट स्ट्रेच नावाचा इफेक्ट अप्लाय करून घेतल्यानंतर तुम्हाला 10 नंबरच्या फोटोजवरती यायचं आहे. तर बघू शकता वरती 10 नंबर पडत आहे. तर 10 फोटोजवरती आल्यानंतर सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, ॲनिमेशनवरती जायचं आहे आणि सिम्पली इनवरतीच थांबायचं आणि इनवरती थांबल्यानंतर इथून पुढे लास्टपर्यंत क्रॉस शेक नावाचा जो इफेक्ट असेल तोच तुम्हाला लास्टपर्यंत अप्लाय करून घ्यायचा. इथून पुढे जेवढे आपले फोटो राहिले असतील 10 फोटोपासून तुम्ही जेवढे पुढे फोटो राहिले असतील त्या सर्व फोटोला तुम्हाला क्रॉस शेक इफेक्टच अप्लाय करून घ्या. ओके, तर बघा क्रॉस शेकच तुम्हाला इथून पुढे लास्टपर्यंत इफेक्ट अप्लाय करून घेतल्यानंतर सिम्पली तुम्हाला सुरुवातीला यायचं आहे अशा प्रकारे. तर सुरुवातीला आल्यानंतर तुम्हाला काय करायचं, सुरुवातीला आल्यानंतर आपल्याला थोडेसे इफेक्ट ॲड करायचे आहेत. त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं, अशा प्रकारे 5 नंबरचा इफेक्ट ऑप्शन दिसत असेल तर त्या इफेक्टच्या ऑप्शनवरती सिम्पली क्लिक करून तुम्हाला 1 नंबरचा इफेक्ट दिसत असेल, व्हिडिओ इफेक्ट, तर त्याच्यावरती सिम्पली तुम्हाला क्लिक करून द्यायचं आहे आणि क्लिक करून दिल्यानंतर तुम्हाला ट्रेंडिंगवरती थांबायचं आहे. तर बघू शकता थोडेसे लोडिंग घेत आहेत, पण काही विषय ना, तुमचे जर नेट चांगले चालत असेल तर तुम्हाला इथे अशा प्रकारे लगेच इफेक्ट येणार आहेत. तर बघू शकता इफेक्ट आल्यानंतर सिम्पली तुम्हाला काय करायचं, सुरुवातीचा जो हॅलो ब्लर नावाचा इफेक्ट असेल वर तुम्हाला नाव दिसत असेल आणि ते कुठं मिळणार आहे ते सुद्धा मी तुम्हाला वरती लिहून सांगितलेलं आहे. तर सिम्पली तुम्हाला हॅलो ब्लर इफेक्ट जो असेल तो इथे अप्लाय करून घ्यायचा आहे. तर सिम्पली अशा प्रकारे अप्लाय करून घेतल्यानंतर याची जी लेअर असेल ती सिम्पली सुरुवाती
सुरुवातीपर्यंतच ठेवायचे अशा प्रकारे, सुरुवातीच्या फोटोजपर्यंतच. तर सुरुवातीच्या फोटोजपर्यंतच ठेवल्यानंतर सिम्पली तुम्हाला मध्ये एक इमेज सोडून द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर थोडे पुढे जायचं आणि व्हिडिओ इफेक्टवरती जायचं आहे तुम्हाला. आणि व्हिडिओ इफेक्टवरती गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं, अशा प्रकारे डिस्टॉर्ट तुम्हाला मिळणार आहे. डिस्टॉर्ट नावाचा जो इफेक्ट असेल तो तुम्हाला ग्लिचवरती मिळणार आहे. तर बघू शकता वरती मी तुम्हाला सांगितलंच आहे ग्लिचवरती तुम्हाला जायचं आहे आणि ग्लिचवरती गेल्यानंतर तुम्हाला डिस्टॉर्ट जो इफेक्ट असेल तो इथे तुम्हाला अप्लाय करून घ्यायचा आहे. तर अप्लाय करून घेतल्यानंतर राईटच्या ऑप्शनवरती सिम्पली तुम्हाला क्लिक करून द्यायचं आहे आणि राईटच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथेच अशा प्रकारे क्लोज करून टाकायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे थोडी पुढे जायचं आहे. तर थोडी पुढे गेल्यानंतर तुम्हाला मध्ये एक मोठा इमेज लागत आहे, फोटो 8 वरती यायचा आहे. तर तो 8 वरती आल्यानंतर सिम्पली तुम्हाला डबल व्हिडिओ इफेक्टवरती जायचं आहे आणि व्हिडिओ इफेक्टवरती गेल्यानंतर सिम्पली तुम्हाला स्प्लिटवरती जायचं आहे. तर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला स्प्लिटवरती जायचं आहे थोडी पुढे गेल्यानंतर. आणि स्प्लिटवरती गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, अशा प्रकारे थोडेसे तुमचे नेट लोडिंग घेईल. तर काय करायचं, तुम्हाला 3 स्क्रीन नावाचा जो इफेक्ट असेल तो इथे तुम्हाला अप्लाय करून घ्यायचा आहे. 3 स्क्रीन नावाचा इफेक्ट अप्लाय केल्यानंतर तुम्हाला काय करायचं, अशा प्रकारे थोडी पुढे जायचं आणि याची जी लेअर असेल ती त्या फोटोपुरती ठेवायची आहे. तर अशा प्रकारे झाल्यानंतर तुम्हाला सिम्पली काय करायचं, अशा प्रकारे थोडी पुढे गेल्यानंतर मध्ये एक इमेज सोडून द्यायचा तुम्हाला आणि मध्ये एक इमेज सोडल्यानंतर सिम्पली थोडी पुढे जायचं आणि डबल व्हिडिओ इफेक्टवरती जायचं आहे तुम्हाला. आणि सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, बटरफ्लायवरती जायचं आहे. तर सिम्पली बघू शकता अशा प्रकारे मी वरती तुम्हाला दाखवून देत आहे. तर अशा प्रकारे बटरफ्लायवरती तुम्हाला जायचं आहे आणि बटरफ्लायवरती गेल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे एक इफेक्ट जो असेल तो सिम्पली तुम्हाला इथे अप्लाय करून घ्यायचा आहे. तर बघू शकता बटरफ्लायवर तुम्हाला नाव दिसतं असेल बटरफ्लाय ड्रीम. तर सिम्पली बघू शकता अशा प्रकारे हा जो इफेक्ट असेल तो सिम्पली तुम्हाला इथे अप्लाय करून घ्यायचा आहे. आणि अप्लाय करून घेतल्यानंतर सिम्पली तुम्हाला सुरुवातीला यायचं आहे आणि डिस्टॉर्ट जो इफेक्ट असेल त्याच्यावरती सिम्पली क्लिक करून तुम्हाला एक डुप्लिकेट करून घ्यायचा आणि डुप्लिकेट केल्यानंतर सिम्पली त्या डिस्टॉर्ट इफेक्टवरती सिम्पली क्लिक करून ठेवायचे आणि अशा प्रकारे थोडेसे पुढे खेचत न्यायचं आहे. आणि थोडेसे पुढे खेचत नेल्यानंतर तुम्हाला डिस्टॉर्ट जो इफेक्ट असेल तो इथे अप्लाय करून घ्यायचा आहे. आणि अजून एक तुम्हाला अशा प्रकारे डुप्लिकेट करून तुम्हाला काय करायचं आहे, डबल एकदा खेचत न्यायचं आहे आणि थोडीशी अशा प्रकारे लास्टला ॲड करून घ्यायचा. ओके, तर भावना अशा प्रकारे आपला जो आजचा व्हिडिओ झाला आहे. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून लगेच सांगा आणि चॅनलवरती नवीन असतात तर चॅनलला सुद्धा लगेच सबस्क्राईब करून घ्या. कारण भाऊन तुम्हाला तर माहितीच आहे आपण अशाच प्रकारे कडक एडिटिंग मराठीमधून अगदी सोप्या पद्धतीने शिकवत असतो. त्यामुळे भाऊन चॅनलवरती नवीन असतात चॅनलला सुद्धा लगेच सबस्क्राईब करून घ्या. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, सुरुवातीला याचा व्हिडिओ झाल्यानंतर आणि सिम्पली ओव्हरलीवरती क्लिक करून तुमचा आपण जो बीट मार्क ओव्हरली ॲड केला तर सिम्पली त्या ओव्हरलीवरती सिम्पली क्लिक करायचं आहे आणि डिलीट ओव्हरली करून द्यायचा आहे. ओके, तर भाऊन अशा प्रकारे आपला जो आजचा व्हिडिओ झाला आहे. ओके, तर भाऊन भेटू पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये.